बोंबील तव्यावर सोडलेत. आता बघू ते काही गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण आता थोडा वेळ परतायचे नाही तर मग ते परत कुस्कर होणार. नमस्कार मित्रांनो, मी समीक्षा पालकर सुजाता ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. मी आज बनवणार आहे बोंबील फ्राय. आज संडे आहे तर मी काल आमच्या इथे नटराज मार्केट आहे तिथून मी बोंबील घेऊन आलेली काल 50 रुपयाचे. पहिलं बघू मी ट्राय करते, फर्स्ट टाइम करते म्हणून मी 50 रुपयाचेच आणले, नाही तर मम्मी बोलत होती 100 रुपयाचे घेऊन ये, वाटा होता. तर मी त्याला बोली पहिला आधी ट्राय करूया, कारण मी कधी बोंबील फ्राय केले नाही आहे. तर मी बघते आज फर्स्ट टाइम. आता मी कापून वगैरे ठेवले आहेत, मीठ मसाला लिंबू वगैरे पिळून त्याला कालच हे करून ठेवलेलं फ्रीजमध्ये. आता मी त्याला मॅरिनेट करून मग फ्राय करते, तुम्हाला दाखवते. चांगले झाले तर चांगलं आहे, तुम्ही पण या मग चांगले झाले तर खायला. चला तर आपण बघूया. हे बघा मी आता असे कट करून ठेवले आहेत बोंबील, आणि हे साऱ्यासाठी थोडे, कारण सारामधलं कोण खात नाही म्हणून ही एक वेगळीच मच्छी होती, त्याला सांगितलेली मी टाकायला. आणि बोंबील आणि हे फ्राय करायसाठी ठेवलेत. आणि हे बघा इकडे आता सार रेडी होत आहे मच्छीचं, तुम्ही बघू शकता मालवणी पद्धतीमध्ये. स्वच्छ धुवून ठेवलेले. आता परत मीठ लावते त्याला आणि मॅरिनेटसाठी, आणि मसाला आणि हळद थोडंसं आपण आगळ लावूया. आगळाशिवाय टेस्ट येत नाही मच्छीला. हा आपला घरगुती मालवणी मसाला. हळद दे. ह्याच्यातलं पूर्ण पाणी पागळून घेतलं, कारण त्याच्यामध्ये पाणी जास्त राहिलं नाही पाहिजे, नाहीतर ते फ्राय करतावेळी त्याचे तुकडे तुकडे होतील. त्यामुळे ते म्हणून मी फर्स्ट टाईमच करते, कारण ह्यासाठीच नाही आणलेलं, कारण त्याच्यासाठी ते बोंबील एकदम फ्राय करायला एकदम पाणी वगैरे सगळं पागळावं लागतं, किंवा त्याच्यावरती जड वस्तू ठेवून त्याचं पाणी काढावं लागतं. म्हणून काल धुवून वगैरे स्वच्छ धुवून लिंबू पिळून फ्रीजमध्ये ठेवलेलं मीठ लावून. नंतर आता परत सकाळी त्याचं पाणी वितळून टाकलं, आणि आता मी त्याला मीठ मसाला लावून आगोळ लावून हे करते. हे बघा आपण फ्राय करायसाठी रवा आणि तांदळाचं पीठ आणि मसाला मिक्स केलेला आहे. मग आपण आता ह्याच्यात डीप करून ठेवूया, म्हणजे हे तव्यावरती सोडायला इझी पडेल. असं हे डीप करून बाजूला ठेवते. तवा गरम व्हायसाठी ठेवलाय गॅसवर. अशा प्रकारे बोंबील तव्यावर सोडलेत. आता बघू ते काही गोल्डन फ्राय होईपर्यंत आपण आता थोडा वेळ परतायचे नाही तर मग ते परत कुस्कर होणार. त्यामुळे थोडा त्याला भाजू द्या, मग नंतर परता. अशा प्रकारे आपले बोंबील फ्राय रेडी झालेले आहेत. हे बघा मी फ्राय केले फर्स्ट टाइम, बट झालेत चांगले, क्रिस्पी पण आहेत. हे बघा तुम्हाला दाखवते, हे बघा तुम्हाला दाखवते, क्रिस्पी झालेले आहेत. तुम्ही आवाज बघू शकता. अशा फर्स्ट टाइम फ्राय केले बट चांगले झालेत. तुम्ही पण या खायला, आणि असेच बोंबील फ्राय तुम्ही पण बनवा. मी पण फर्स्ट टाइम ट्राय केलं आहे, तर फर्स्ट टाइम पण फायनल रिझल्ट चांगला आलेला आहे. अशा प्रकारे आपले बोंबील थाली रेडी झालेली आहे. हे बघा बोंबलाचं सार आहे, बोंबील फ्राय आणि भात. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि चॅनलवरती नवीन असेल तर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आता आम्ही जेवतो आहे, तुम्ही पण या जेवायला.